जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहत असताना सद्गुरूंना नमन करून आता समर्थ पुढे काय म्हणतायत पहा। साधू संत आणि सज्जन वंदुनिया श्रोतेजन आता कथानुसंधान सावध आहे का। जसं सद्गुरूंना वंदन केलं तसंच सर्व साधू संतांना सज्जनांना आणि श्रोत्यांना वंदन करून समर्थ म्हणतात, आता कथानुसंधान पुढे आहे ते सावध होऊन आहे का। कशासाठी उपदेश करत आहे तर आता पुढचा भाग। पुढे समर्थ जे सांगतात ती आपली स्थितीच आहे। आपण कशा प्रकारे भेदामध्ये आहे, भ्रमामध्ये आहे त्याचं वर्णन समर्थ करतायत। संसार हाची दीर्घ स्वप्न, लोभे ओसणा ती जन, माझी कांता माझे धन, कन्यापुत्र माझे, ज्ञान सूर्य मावळला तेणे प्रकाश लोपला, अंधकारे पूर्ण झाला ब्रह्मगोळा बघा। समर्थ जे सांगताहेत त्याकडे आपण सूक्ष्मतेनं पाहूया। नवीन काहीही समर्थ सांगत नाहीत। आपल्यापाशी आपला माझेपणा आहे त्याबद्दलच समर्थ उपदेश करत आहेत। हा माझेपणा समर्थांचं म्हणणं आहे संसाराच्या दीर्घ स्वप्नामध्ये आपल्याला आलेला आहे। मग माझा नवरा, माझी बायको, माझी मुलं, माझी संपत्ती, माझं घरदार सगळं काही माझं माझं असं आपल्या बाबतीत आहे। एक तर्क असं सांगतो की व्यवहारासाठी हे आवश्यकही आहे। सगळीकडेच सगळ्यांना आपलं मानलं आणि सगळ्यांना घरात घेतलं तर घर पुरेल का, सगळे घरी तरी येतील का। तर अशा बाह्यदृष्टीनं हा उपदेश केलेला नाही। आपली जिथे आसक्ती आहे, जिथे आपला भाव गुंतलेला आहे ती जागा समर्थ आपल्याला दाखवून देत आहेत। असं पहा, उपदेशामध्ये पदर असतात। एक साधं उदाहरण आपण पाहूया। आपण शाळेत गेलो, वर्गात शिक्षकांनी 2+2 4 हे गणित शिकवलं। ते गणित आपल्याला समजलंय की नाही तपासण्यासाठी काही उदाहरणं दिली। 1 केळं, 2 चिक्कू, 1 सफरचंद, 4 फळं झाली। आपण बेरीज शिकून घरी आलो। घरी आल्यानंतर तीच बेरीज आपल्याला कधी आयुष्यात कुठल्या मार्गाने उपयोगी पडेल याचा नेम नाही। आकडे बदलतात पण शास्त्र बदलत नाही। उदाहरणांची खोली बदलत जाते। नियम तोच राहिला तरी तो नियम कोणत्या पातळीवरती आपण घेतो त्या पातळ्या जीवनामध्ये बदलत राहतात। सद्गुरूंचा मुख्य उपदेश आहे की ते ब्रह्मच तू आहेस। एवढं सांगून सद्गुरू थांबत नाहीत। ते ब्रह्माचं विवरणही करतात की जो ब्रह्मस्वरूप तू आहेस ते ब्रह्म आहे कसं, तर ते अजन्म आहे, अरूप आहे, निर्गुण आहे, अनादि अनंत असा आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे। म्हणजे आपण कोण आहोत तेही सद्गुरूंनी सांगितलं आणि आपण जे आहोत ते ब्रह्म कसं आहे तेही सद्गुरूंनी सांगितलं। पण अनुभूतीमध्ये नसल्यामुळे आपल्याला ते केवळ शब्दामध्ये राहतं। हा जो उपदेश आहे तो मुरण्यासाठी सद्गुरूंनी जी साधना दिली त्या साधनेनं जर आपण गेलो, जर हा शब्द आहे बरं का, तरच मग सद्गुरूंनी सांगितलेले शब्द अनुभूतीमध्ये उतरतात। अनुभव जर आला की आपण ब्रह्मस्वरूप आहे आणि तोही वेगळेपणा न ठेवता, तर मात्र लक्षात येतं की कशा पद्धतीनं आपण स्वप्नामध्ये होतो म्हणून आपल्याला सद्गुरूंचा उपदेश केवळ शाब्दिक वाटत होता। ऐकतोच आहे की आपण निरूपणामध्ये आपण ब्रह्मस्वरूप आहे, उपनिषद सांगतच की, सद्गुरूंनी पण स्पष्ट सांगितलंच की, पण आपल्याला तो अनुभव नाही याचं कारण जेव्हा ज्ञान होतं तेव्हाच पटतं। तोपर्यंत ते कारणसुद्धा शब्दांनी समजून घ्यावं लागतं। तशाच प्रकारचे हे शब्द आहेत। समर्थ सांगत आहेत की संसाराचं दीर्घ स्वप्न आपल्याला पडलेलं आहे। आता ते सांगत आहेत म्हणूनच त्यावरती विश्वास ठेवला पाहिजे। कारण आपला जर अनुभव आपण पाहायला गेलो तर आपल्याला आपण स्वप्नात आहे असा मुळीच अनुभव नाही आणि तो येणारही नाही। स्वप्नामध्ये जेव्हा आपण कोणताही भोग घेत असतो, तो भोग घेत असताना तिथे आपल्याला ही जाणीव नाही की हे स्वप्न आहे,
स्वप्नामध्ये समजा आपण श्रीखंड खात आहे. खात असताना आपल्याला हे कळत नाही की हे स्वप्न सुरू आहे. तो जो अनुभव घेणारा त्यावेळी अनुभवाला सत्यता देतो, तसाच तो अनुभव घेणारा जेव्हा जागृतीमध्ये येतो त्यावेळी संसाराच्या अनुभवाला सत्यता देतो. असं आपलं हे स्वप्न आहे. हे मूळ स्वप्न देहबुद्धीच्या निद्रेवरती पडलेलं आहे. पण हे सुद्धा केवळ शब्द झाले. जोपर्यंत देहबुद्धी खोटी या अनुभवामध्ये आपण शिरत नाही तोपर्यंत स्वप्नही खोटं आहे हे आपल्याला पटत नाही. म्हणजे इथेच पहा, जसं शिक्षकांनी 2+2 4 गणित शिकवलं तसंच सद्गुरू आपण कोण आहोत त्याचा उपदेश करतात आणि ते जे ब्रह्म आहे त्याचं विवरणही करतात. पण त्याचा अनुभव मात्र उतरवावा लागतो. ते जे गणित वर्गामध्ये शिकलो आहे ते व्यवहारात जेव्हा उतरतं तेव्हा आपल्याला शिकलेल्याची किंमत कळते, किंवा जे शिकलं आहे त्याचा खरा अर्थ तेव्हा व्यवहारात कळून येतो. परमार्थातही अगदी असंच आहे. समर्थ म्हणतायत, माझी कांता माझे धन कन्या पुत्र माझे. हे वेगळं काय सांगितलं? आपला हाच अनुभव आहे. पण त्या माझेपणावरती समर्थांनी बोट ठेवलं की हा माझेपणा संसार स्वप्नामुळे आलेला आहे. हा खरा माझेपणा नाही, खोटा माझेपणा आहे. त्यानं काय झाले? ज्ञान सूर्य मावळला तेणे प्रकाश लोपला, अंधकारे पूर्ण झाला ब्रह्मगोळा अवघा. ज्ञान सूर्य मावळला असं विधान समर्थ करतात. खरं पाहता हा ज्ञानसूर्य कदापि मावळत नाही असाच आहे. ज्ञान जर मावळलं तर ज्ञानाच्या अस्तित्वावरतीच प्रश्न निर्माण होईल. पण हे ज्ञानसूर्याचं मावळणं भासामुळं घडलेलं आहे. जसं की एखादी व्यक्ती गाढ झोपलेली आहे, पण दुपारचे 2 वाजलेले आहेत. आता ती रात्री झोपली आहे का? पण ती जी व्यक्ती झोपलेली आहे तिच्यासाठी दिवस काय आणि रात्र काय? तशा प्रकारेच जो देहबुद्धीवरती आहे, जो भ्रमामध्ये आहे, त्याच्यासाठी ज्ञान काय आणि अज्ञान काय? तिथे ज्ञान लोप पावलेलंच आहे. हाच आपला देहबुद्धीरूपी अंधार आहे, ज्यानं ज्ञान मावळलं असा भास निर्माण होतो. आणि या आभासामध्ये आपण वावरत असल्यामुळं आपण मग सुख दुःख, माझं तुझं, मान अपमान, मी तू यामध्ये अडकून राहतो. नाही सत्वाचे चांदिणे, काही मार्ग दिसे जेणे, सर्व भ्रांतीचे निगुणे आपे आप न दिसे. देहबुद्धी अहंकारे निजेले घोरती घोरे, दुःखे आकरंदिती थोरे विषय सुखा कारणे. पहा, देहबुद्धीरूपी निद्रेकडे समर्थ वळलेच. पण हे जे समर्थ सांगतायत ते ज्ञानाच्या दृष्टीतून सांगतायत. आपला अनुभव असा आहे की आपल्याला कुठे दुःख आहे संसाराचं. आपल्याला तर आपला पोरगा, आपली पोरगी जवळ आली की बरं वाटतं. बायकोनी नवऱ्याला, नवऱ्याने बायकोला स्पर्श केला की बरं वाटतं. पैसे मिळाले की बरं वाटतं. पैशांनी सुख खरेदी करतोय आपण, या भावनेतही बरं वाटतं. सगळं काही आपलं छान सुरू आहे. मग समर्थ का म्हणतायत दुःखे आकरंदिती थोरे? ही ज्ञानदृष्टी आहे. वस्तुस्थिती जाणून असणारे समर्थ भ्रमाचं वर्णन करतायत. वस्तू म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्माची स्थिती म्हणजे आत्मस्थिती. तिथून समर्थ सांगतायत की यामध्ये दुःख आहे. देहबुद्धीचा जो अंधकार आहे, त्यामध्ये जी झोप आलेली आहे, त्यामध्ये जे आपण घोरत आहे, तिथे खरं पाहता दुःखच आहे. तिथून समाधान मिळणार नाही. याचा आपण तार्किकतेनं पण विचार करूया. आपल्या जीवनामध्ये पहा, सकाळ झाल्यानंतर म्हणजे आपण जागे झाल्यानंतर लगेच आपण जे काही करतो ते सुखाकरताच करतो, समाधानाकरताच करतो का दुःख मिळावं म्हणून करतो? सकाळ झाली, आपण उठलो, बाहेर गेलो आणि गटाराचं पाणी तोंडात घेतलं, असं आपण करतो का? आपल्या तोंडामध्ये घाणच आहे, पण स्वच्छ पाणी तोंडामध्ये घेऊन आपण चूळ भरतो, तोंड धुतो, आंघोळ करतो, जेवण करतो, पैसे कमावतो, जे जे काही करतो त्यामध्ये आपण सुखाची आशा ठेवतो. पण आपल्याला ते मिळतं का? मिळाल्याचा केवळ भास होतो. ते पूर्णपणे कधीही मिळत नाही, म्हणून आपण पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहतो. जेवणाचं आपण उदाहरण घेऊया.
आपलं पोट भरतं, इतकं भरतं की एक कणही अन्न आता पोटात जाणार नाही. त्यावेळी अन्नाच्या तृप्तीचा अनुभव येतो. पण ही तृप्ती आपली टिकत नाही, म्हणून आपण पुन्हा अन्नाकडे धावत जातो. असं प्रत्येक विषयाच्या बाबतीत आपलं घडत जातं. पैसे कमवले, पैशानं जी वस्तू घरी आणायची ती आणली, पण त्यानं तृप्तता होत नाही. ती वस्तू आणेपर्यंत आपल्याला तृप्ततेचा आनंद मिळत आहे या जाणीवेमध्ये, या भ्रमामध्ये आपण राहतो. ती वस्तू आणल्या आणल्या त्या तृप्ततेचा अनुभवही निघून जातो. आणि मग दुसरी वस्तू, आणखी पैसा, आणखी विषय आणि आणखी विषयासाठी आणखी प्रयत्न, अशा चक्रामध्ये आपण अडकत जातो. हा आनंद जो आपण शोधत आहे, हे शोधणं काही गुन्हा नाही. कारण आपला जीव हा मूलतः आत्मस्वरूपच असल्यामुळे आनंद हा त्याचा स्थायी भाव आहे. त्यामुळे तो आनंद शोधत राहतो. आपली चूक अशी होते की आपण जिथे खरा आनंद आहे तिथे तो न शोधता दृश्यामध्ये तो शोधायला जातो. इंद्रियांचं, मनाचं माध्यम करतो आणि दृश्याला जवळ करत राहतो. दृश्य मूलतः अपूर्णच असल्यामुळं त्यातून येणारा आनंदाचा अनुभवही अपूर्णच असतो. आणि दृश्य तरी काय आहे? जी इंद्रिये आहेत, जे मन आहे, ज्यांच्या मार्फत आपण दृश्याकडे जातो, ती सुद्धा कुठे अदृश्य आहेत? ती सुद्धा दृश्यच आहेत. विषयसुद्धा दृश्य, विषयांना भोगणारी इंद्रियेसुद्धा दृश्य. आणि दृश्याचा गुणच असा आहे की ते अपूर्ण आहे. त्यामुळे अपूर्णता अपूर्णत्वाला मिळते आणि अपूर्णताच शिल्लक राहते. पूर्णपणा कुठेतरी आत इंद्रियांच्या मागे लपून राहतो. समर्थ आपल्याला जे सांगत आहेत ते या दुःखाबद्दल सांगत आहेत. म्हणजे शोध तर सुरू आहे, मिळाल्यासारखं वाटतं पण मिळत तर नाही. पुन्हा मिळेल असंही वाटतं, त्या दिशेनं प्रयत्नही केले जातात, पण पुन्हा ते मिळत आहे असा भासच पदरात पडतो. प्रत्यक्ष सुख मिळत नाही. हा जो आपला त्रास आहे हा ज्ञानदृष्टीला कळतो. जसं की मोठ्या रस्त्यावरती ट्रॅफिक जाम झालेला आहे, अगदी 10-12 किलोमीटर ट्रॅफिक अडकलेलं आहे. आता त्यामध्ये जो अडकून आहे त्याला कुठे काय चुकलं आहे ते कळत नाही. पण वरून 500-800 फुटावरून जर आपण रस्ता पाहिला तर कळून येतं की इथे गडबड झाली आहे म्हणून ट्रॅफिक अडकलेलं आहे. हे जसं व्यवहारात आहे तसंच परमार्थामध्ये आहे. जो गुंतून आहे त्याला गुंतलेपणामधूनच दुःखाची उत्पत्ती होत आहे, सुखाचा भास होत आहे, हे लक्षात येत नाही. जो गुंतलेला नाही असा सद्गुरूच तिथे उपदेश करू शकतो. म्हणून समर्थ हे सांगतायत की दुःखे आक्रंदिती थोरे विषय सुखा कारणे. ज्याला विषय प्राप्तीनंतर गोडच वाटतं तो ते गोड पुन्हा वाटावं म्हणून पुन्हा पुन्हा धावत राहतो. त्याची ती धाव हे खरं दुःखाचं स्वरूप आहे. निजेले असताच मेले, पुन्हा उपजताच निजेले, ऐसे आले आणि गेले बहुत लोक. जन्म मृत्यूची साखळीच समर्थांनी इथं मांडली. ही जी आपली धाव आहे ती धाव कदापि थांबत नाही. आपण जे आत्ता पाहिलं ना की सुखासाठी चाललेली अखंडत्वाची धाव, ही धाव वासनेमुळे घडत राहते आणि प्रत्येक विषयामधून पुन्हा वासना प्रदीप्त होत राहते. यज्ञकुंड पहा, यज्ञामध्ये तुपाची आहुती दिली जाते. आत धगधगणारा अग्नी असतो, त्याच्यावरती तूप पडलं की ज्वाळा बाहेर पडतात. त्या ज्या ज्वाळा आहेत बाहेर येणाऱ्या, ते आपलं इंद्रियांचं सुखाकडं धावणं आहे. आत असलेला धगधगणारा अग्नी हा वासना आहे आणि त्यामध्ये तुपाची जी आहुती पडते तो सुखाचा भास आहे. आपलं इंद्रिय विषयाकडं गेलं, त्यातून सुख मिळालं नाही असं नाही, मिळतं, पण त्याचा आभास आतील वासनेलाच पुन्हा प्रदीप्त करतो आणि पुन्हा पुन्हा आपण त्या विषयाकडं धावत जातो. हे जे घडत जातं आपलं, ते आपला देह पडल्यानंतरही टिकून राहतं. इथे अडचण आहे. कारण इंद्रिये जोपर्यंत आहेत तोपर्यंतच विषयांचं चिंतन घडेल असा नियम वासनेला लागू नाही. आपण उदाहरण पाहूया. आपलं पोट भरलेलं आहे, आपली स्त्री, आपली पत्नी आपल्या घरामध्ये आहे,
तरीही आपण परस्त्रीचं चिंतन करू शकतो. पोट भरल्यानंतरही दुसऱ्या अन्नाचं चिंतन करू शकतो. आपल्याला पुरेल इतका पैसा आपल्याकडे आहे, तरीही आणखी पैसा मिळावा याचं चिंतन करू शकतो. आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तू आपल्या घरात आहेत, पण तरीही आणखी एक गाडी घ्यावी याचं चिंतन आपण करू शकतो. म्हणजे इंद्रियांमध्ये वासना बांधील नाही. इंद्रियांशिवाय सुद्धा वासना स्वैर वाहू शकते आणि ही वासनाच पुन्हा जन्माला कारणीभूत ठरते. देह संपलेला आहे, देहाची भोग घेण्याची शक्ती संपलेली आहे, पण वासना तरुण राहते आणि ही तरुण वासना पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला कारणीभूत ठरते. नाथ महाराज म्हणत नाहीत का, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. हीच तथ्यता समर्थांनी मांडली आहे. पण देहबुद्धी, आपला अज्ञान, आपली पुन्हा पुन्हा होणारी विषयांकडची धाव, या सर्व विषयांसकट समर्थ म्हणतात, निजेले असताच मेले, पुन्हा उपजताच निजेले. निजेले असताच मेले म्हणजे देहबुद्धीमध्येच मरण आलं, म्हणजेच वासना तशाच राहिल्या. मग काय झालं, पुन्हा जन्माला त्या कारणीभूत ठरल्या. पुन्हा उपजताच निजेले, पुन्हा जन्म झाला, पण देहबुद्धी तशीच राहिली. म्हणजे जन्म होऊनही पुन्हा झोपेतच आपण राहिलो. समर्थ म्हणतायत, ऐसे आले आणि गेले बहुत लोक. इथे समर्थांची आपण तळमळ समजून घेऊया. कबीरांच्या चरित्रामध्ये एक गोष्ट आहे. कबीर रस्त्यानं चालले होते आणि एक बाई जात्यामध्ये धान्य दळत होती. ते दृश्य पाहत कबीर उभे राहिले आणि थोड्या वेळानं कबीरांच्या डोळ्यांना अश्रू आले. त्यांना लोकांनी विचारलं की महाराज काय झालं? तर कबीर म्हणाले, अरे जात्यामध्ये जसं धान्य दळलं जात आहे, तसे आपण सगळे जीव या कालचक्रामध्ये अक्षरशः भरडले जात आहे. त्या करुणेनं कबीरांना भरून आलं. संतांच्या, सद्गुरूंच्या दृष्टीला जे दिसतं ते आपल्या दृष्टीला दिसणार नाही, कारण आपण त्या जात्यामध्ये भरडले जात आहोत. बाहेरूनच ते दुःख कळेल, समजेल आणि त्या दुःखाचा उपदेश केला जाईल. त्या तळमळीतून समर्थ सांगतायत की ज्या अवस्थेमध्ये सद्गुरू आहेत, संत आहेत, त्या अवस्थेत जाण्याचा तुम्ही अभ्यास करा. तो जर घडला नाही तर हे जाणं येणं अखंडत्वानं सुरू राहील. वासना तशीच राहील आणि आपण पुन्हा पुन्हा जन्माला येत राहू आणि पुन्हा पुन्हा हीच दुःखे भोगत राहू जे आजपर्यंत भोगत आहे. निदसुरेपणेची सैरा बहुती केल्या येरझारा, नेणोनिया परमेश्वरा भोगिले कष्ट. हेच समर्थ सांगतात पहा, जे आपण पाहतोय. भगवंताला जाणून न घेता आपण अशा प्रकारे देहबुद्धीच्या झोपेत राहून असंख्य येरझारा केलेल्या आहेत. पुन्हा पुन्हा जन्माला आलेलो आहे. त्या कष्टाचे निरसन व्हावया पाहिजे आत्मज्ञान, म्हणून हे निरूपण अध्यात्मग्रंथ. नुसती अडचण समर्थांनी सांगितली नाही, समर्थांनी उपाय पण सांगितला. आत्मज्ञान, हे जर कष्ट निघून जायचे असतील तर आत्मज्ञानच झालं पाहिजे, अन्य कोणताही उपाय नाही. आणि ते व्हावं म्हणून हे निरूपण घडत आहे, म्हणून अशा निरूपणाची आवश्यकता आहे. मनुष्याचा घात करणारी आणि मनुष्याला तारणारी त्याची बुद्धी असते. बुद्धीच तर्क मांडते की काय मायारूप आहे आणि काय सत्य आहे. बुद्धीच आपल्याला साधनेमध्ये ढकलते आणि बुद्धीतील भेदच आपल्याला साधनेमधून बाजूला करतो. जो केवळ तत्वज्ञानात्मक विचार करेल आणि बुद्धीमध्येच तर्क लढवत राहील, तो म्हणेल की अहो सगळंच भ्रमरूप आहे, तर मग तुम्ही करत असलेला उपदेशही भ्रमातच नाही का आला? देहबुद्धी जर आपल्याजवळ आहे तर देहबुद्धीतूनच मी उपदेश ग्रहण करणार, मग अध्यात्मश्रवणाला अर्थ काय राहिला? असा तर्क परमार्थामध्ये चालत नाही. आपण कष्टामध्ये आहोत हे आपण कष्टात असताना कळून येणारच नाही, असे हे देहबुद्धीचे कष्ट आहेत. ते ज्ञानी पुरुषाला कळतात, संतांना कळतात. त्यांच्याकडून हे समजून घ्यावं लागतं की आपल्याला आलेला सुखाचा दुःखाचा अनुभव हा तात्पुरता आहे, हे खरं सुख नाही. तुकाराम महाराज ज्याला सर्व सुख म्हणतात ते सर्व सुख हे नाही. ते ब्रह्मसुख, आत्मसुख, इंद्रियांच्या
विषय अनुभवांच्या पलीकडे आहे. हे समजून घेणं जरी देहबुद्धीतून घडत असलं तरी ते समजल्याशिवाय आपली देहबुद्धी आपल्याला टाकता येणार नाही. म्हणून अध्यात्मनिरूपणाची आवश्यकता आहे. सकळ विद्येमध्ये सार अध्यात्मविद्येचा विचार, दशमोध्यायी सारंगधर भगवद्गीतेसी बोलिला. समर्थ आपल्याला दाखला देतात. भगवान गीतेमध्ये ज्या ज्या गोष्टींमध्ये जे जे श्रेष्ठ आहे तो मी आहे हे सांगतात. ते सांगताना अध्यात्मविद्या ही सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ आहे आणि ती मी आहे असेही भगवंतांचं वचन आहे. अध्यात्मविद्या विद्यानाम वाद प्रवदतामहम. एकूण काय तर समर्थ आपल्याला पटवून देत आहेत की आत्मज्ञानाशिवाय आपल्या या देहबुद्धीच्या कष्टाचं निवारण होणार नाही. आपली येरझारा जी सुरू आहे ती तुटणार नाही. जन्ममरणाचं संसारचक्र भंग पावणार नाही. आणि हे आत्मज्ञान होण्यासाठी आपल्याला अध्यात्मग्रंथांचं निरूपण श्रवण करणं हा एकमेव पर्याय आहे. अध्यात्मविद्याच श्रेष्ठ आहे आणि तीच जर अवलंबली तर आपण यातून सुटून जाऊ. या कारणे अद्वैत ग्रंथ अध्यात्मविद्येचा परमार्थ पहावया तोची समर्थ जो सर्वांगे श्रोता. यापेक्षा आणखी समर्थांनी काय स्पष्ट सांगायचं. या अध्यात्मग्रंथांच्या अद्वैत ग्रंथांच्या श्रवणाशिवाय अन्य मार्ग नाही. ते श्रवण घडलं तरच आपण आत्मज्ञानाच्या दिशेनं पाऊल टाकू. पण इथे काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. श्रवण अद्वैत ग्रंथांचं पाहिजे. श्रवण संतांकडून घडलं पाहिजे. प्राप्त पुरुषाकडून, आपल्या सद्गुरूंकडून घडलं पाहिजे. केवळ अभ्यासकाकडनं नाही. आपण तो सर्व भाग उजळणीमध्ये यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.